मराठी, ते धडक ते धडक. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील यांच्या वाढदिनी मतदारसंघातील वातावरण अक्षरशः भावुक झालंय. सदाशिवभाऊंच्या वाढदिनी वैभवदादा भावनिक झाल्याने विटेकरांना अश्रू अनावर झालेत. वैभवदादांच्या भावना ऐकून सदाभाऊंसह व्यासपीठावरील प्रत्येकाला अश्रू अनावर झालेत. यावेळी भावनिक झालेल्या वैभवदादांनी नतमस्तक होऊन दुखावलेल्या लोकांची जाहीर माफी मागितली आहे. तर यावेळी भावनिक झालेल्या सदाभाऊंनी दादांना धीर देत सर्वांची मने जिंकली आहेत. एकूणच सदाभाऊंच्या वाढदिनी वैभवदादांचे नवे रूप मतदारसंघाला पाहायला मिळालंय. जो कार्यकर्ता प्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला असेल, कोण एखादा कार्यकर्ता आपल्यापासून लांब गेला असेल, तर मला थोडासा वेळ द्या. ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं, काय मागं पुढे झालं असेल त्याच्याबद्दल मी मागं सरकायला तयार आहे. पण सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया, ती भावना ठेवून मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाव जाणार आहे. फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लागावं एवढं देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. 2 दिवसांना आषाढी एकादश आहे. विठ्ठलाचं दर्शन मी कधीच घेतलं नाही. माझे विठ्ठल, रुक्माई, मम्मी आणि तुम्हीच आहात. तर तुमचा आशीर्वाद घेतो आणि भविष्यकाळात तुमचा आशीर्वाद असाच पाठी जावं एवढी अपेक्षा करतो. अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी. कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. तुम्ही आमचा आधारस्तंभ आहे. एक क्षण सुद्धा तुम्ही बाजूला आमच्यापासून होऊ नका, कारण की तुम्ही आहात ती आमची ऊर्जा आहे, तुम्ही आहात आमची एनर्जी आहे, तुम्ही आमचं सर्वस्व आहे. आणि आमच्या आधारवर तुम्ही असताना तुम्ही असं बाजूला राहणं बरोबर नाही. त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला आज उपस्थित राहिला, तुम्ही वाढदिवस केला, त्याबद्दल खरं तर मी फार कृतज्ञ आहे तुमचा की तुम्ही या कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिला. आणि खरं तर मम्मी असेल, तुम्ही असाल, तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीमागे असलं ना, भाऊ काही करायची आमची सगळ्यांची तयारी आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनिमित्तानं आपण सगळेजण ठरवू कोणी विधानसभा लढवायची, काय करायची. पण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जो कार्यकर्ता प्रत्यक्ष आपल्यापासून दुखवला असेल, कोण एखादा कार्यकर्ता आपल्यापासून लांब गेला असेल, तर मला थोडासा वेळ द्या. ह्या महिनाभरामध्ये त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जवळ जाऊन माझं काय चुकलं असेल तर त्याची माफी मागणं, काय मागं पुढे झालं असेल त्याच्याबद्दल मी मागं सरकायला तयार आहे. पण सगळ्यांनी बरोबर येऊन जर आपण एकत्रितपणे काम करूया, ती भावना ठेवून मी सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे भाव जाणार आहे. फक्त तुमचा आशीर्वाद आणि पाठबळ आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावं एवढीच अपेक्षा करतो. तुम्हाला दीर्घायुष्य लागावं एवढं देवाच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो. 2 दिवसांना आषाढी एकादश आहे. विठ्ठलाचं दर्शन मी कधीच घेतलं नाही. कधी मला ते जावं, वारीला जावं असं कधी वाटलं नाही. पण भाऊ तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ फक्त माझ्या पाठीशी राहावं. आणि माझे विठ्ठल, रुक्माई, मम्मी आणि तुम्हीच आहात. तर तुमचा आशीर्वाद घेतो आणि भविष्यकाळात तुमचा आशीर्वाद असाच पाठी जावं एवढी अपेक्षा करतो. इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं
एक वडील म्हणून त्याने माझ्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या, परंतु राजकारणी म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन की एकदा वडिलाच्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला बसली, आपल्याला पंख मिळाले, आपण भरारी घ्यायला पाहिजे. आमचे आशीर्वाद आम्ही बरोबर 100% आहे. परमेश्वराची कृपा आहे का? 100% आहे. लोकांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहे का? नक्की आहे. पण राजकारण कधी भावनेवरती करायचं नाही. वस्तुस्थिती आणि सत्य परिस्थिती याचं आकलन करायचं, अभ्यास करायचा, त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करायचा. परमेश्वराची कृपा आपल्या कुटुंबावरती 100% आहे. पण हे सगळं करत असताना मी तुम्हाला अजूनही सांगेन, या जमिनीवरून चालायचं तुम्ही जे ठरवलेलं आहे, या गोष्टीचा मला रास्त अभिमान वाटतो. कारण का प्रत्येक कार्यकर्ता जमिनीवरून चालला पाहिजे. मी वडील म्हणून सांगेन की निर्व्यसनी कर्तृत्व संपन्न आणि आपल्या आईवडिलांचा मान राखणारी, रोज घरातून बाहेर जाताना आईवडिलांचा आशीर्वाद घेणारी मुलं या कलियुगामध्ये मिळणं हे त्या आईवडिलाचं सुदैव आहे. आणि सुदैवावर निराश अजिबात नाही, नाराज अजिबात नाही. परंतु याहीपेक्षा तुम्ही मनात धरलेली स्वप्न या प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी धडपडत आहे, या गोष्टीचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो. आम्हाला त्या दिवशी आम्हाला समाधान आहे. यश अपयश परमेश्वराकडे सोडूया, पण ज्या लोकांच्या मुळे आपण इथपर्यंत आलो, ज्या लोकांनी आपल्याला हे सगळं वैभव या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी मिळवून दिलं, त्यांच्या जीवावरती आपण राजकारण करतो, त्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. आपण ठेवला गेला पाहिजे. आणि भविष्यामध्ये हाडाची काढं आणि चमडीचे यातून जोडे केले तरी या लोकांचं पांग फिटणार नाही. त्याच्यासाठी आयुष्यभर अविरतपणे कष्ट करण्याची भूमिका आपली असली पाहिजे. करत राहूया. करता या निमित्तानं सद्भावना असेल, विचार पक्का असेल, ध्येय निश्चित असेल आणि आपल्याला जर सर्व लोकांचं या ठिकाणी कल्याण व्हावं अशा प्रकारच्या सद्भावना आपल्या मनामध्ये असतील तर परमेश्वर निश्चित यश देतो. मी जन्माला आलो त्यावेळेला एका नाटेकार कोणाचा पोरगा होतो. माझे साहेब आमदार झाले, मी 2 वेळेला आमदार झालो. वैभव पाटील माणसं तुमच्या बरोबर आहेत, तुम्ही सुद्धा आमदार व्हायला काही हरकत नाही. परमेश्वराची कृपा करत राहूया. नावरूप होऊ नका. लोकांच्या बरोबर चला, आत्मपरीक्षण करा. लोक कोण दुखवलं असेल त्यांना बरोबर घ्या. साहेबांची बरोबर माणसं माझ्या आयुष्यबरोबर कधी तोडले नाही, त्यांना कधी दुखवलं नाही. माझ्या बरोबरची माणसं तुमच्या बरोबर घ्या. तुमची माणसं तुमच्या बरोबर राहू द्या. थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, तरुणांना बरोबर घ्या. सर्वांना आदर्शवर जीवन जगण्याचा प्रयत्न करा. यश तुमच्या बरोबर आहे, अजिबात घाबरू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहे. धन्यवाद. ओके. इसे छू लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा, खुशियाँ चूम लूं या रो लूं जरा, मर जाऊं या जी लूं जरा. ग्राहकांनो, विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी. त्वरा करा, विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे 1 BHK फ्लॅट केवळ 15.99 लाखाच्या ऑफर रेटमध्ये उपलब्ध. महारेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध. साईट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक